नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल VG क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीची जी आहे ते आन्सर की आलेली आहे मित्रांनो। आणि तुम्ही जर आतापर्यंत तुमची आन्सर की डाउनलोड केली नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यांच्या पोर्टलची, त्यावरती जाऊन जे आहे सिंपली तुम्ही तुमचा लॉगिन ID आणि पासवर्ड टाकून जे आहे लॉगिन करून तुमचं आन्सर की तिथे डाउनलोड करू शकता। आणि आता बघा मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा हा आहे की बघा आन्सर की डाउनलोड केली आणि आता त्यानंतर जे आहे तुम्हाला काही प्रश्नामध्ये तिथे हरकती आहेत। तर आता पुढे नेमकं काय करायचं, काही हरकत जर तुम्हाला असेल तर त्या प्रकारे जे आहे तुम्ही तिथे कसं ते हरकत दाखल तुमची करू शकता। तर या संदर्भात सर्व सूचना बघा आपण इथे बघणार आहोत। तर पहा, वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर पहा मित्रांनो, या संदर्भात जे आहे यांच्याकडून नोटिफिकेशन सूचना आधीच बघा इथे दिलेली आहे, जिल्हा न्यायालय केंद्रीय ऑनलाईन भरती प्रक्रिया 2023 संदर्भात। तर तुम्ही इथे बघू शकता की याद्वारे कळवण्यात येते की लघुलेखक ग्रेड 3 कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदासाठीची जाहिरात दिनांक 4/12/2024 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती व सदर जाहिरातीच्या अनुषंगाने 5, 7, 8, 12 व 14 फेब्रुवारी 2024 रोजी लघुलेखक ग्रेड 3 वगळता कनिष्ठ लिपिक व शिपाई हमाल या पदासाठी स्क्रीनिंग चाचणी घेण्यात आली। सदरच्या स्क्रीनिंग चाचणीच्या उत्तर तालिका आणि हरकत फॉर्म उमेदवाराच्या लॉगिनमध्ये दिनांक 2/3/2024 ते 4/3/2024 या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत आहेत। तर बघा मित्रांनो, संबंधित जे आहे तुम्हाला हरकत वगैरे काही असलं तर त्या संबंधित जो आहे हरकत फॉर्म तुमच्या लॉगिन त्या पोर्टलवरती जे आहे मित्रांनो 2/3/2024 ते 4/3/2024 पर्यंत तुम्हाला उपलब्ध राहणार आहे। आणि केव्हा पण तुम्हाला ज्या प्रश्नांबद्दल तिथे हरकत असेल तर ते दाखल तिथे करू शकता। आणि त्यासोबतच बघा पुढे यांनी काय म्हटलेलं आहे, तर सदर उत्तर तालिकेतील प्रश्नासंदर्भात उमेदवारांना काही हरकती सादर करायच्या असल्यास उमेदवारांनी दिनांक 2/3/2024 रोजी सकाळी 8 वाजतापासून ते 4/3/2024 रात्री 12 वाजेपर्यंत या कालावधीत जे आहे त्यांच्या लॉगिन मधून प्रश्नासंबंधित हरकती व त्यांच्या हरकतीचे समर्थन करण्यासाठी आवश्यक असल्यास अभिलेखासह ऑनलाईन वेब लिंक्स इत्यादी सोबत ऑनलाईन पद्धतीत जे आहे ते सादर करण्यात। आणि त्यासोबतच बघा वरील विविध ऑनलाईन पद्धती व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्वरूपात सादर केलेल्या हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाही व वर नमूद केलेल्या कालावधीत उमेदवाराच्या लॉगिनद्वारे प्राप्त केलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही। तर पहा मित्रांनो, ज्या प्रकारे यांनी इथे पद्धत सांगितली आहे त्या पद्धतच तुम्हाला तुमची हरकत जी असेल काही प्रश्नासंदर्भात येथे दाखल करायची आहे। या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने जर तुम्ही ते हरकत दाखल करण्याचा प्रयत्न केला तर ते तुमची हरकत इथे ग्राह्य धरल्या जाणार नाही आहे। आणि सोबतच बघा सूचनामध्ये यांनी लॉगिन लिंक यांनी दिलेली आहे मित्रांनो। ही लॉगिन लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे, तेथे जाऊन तुम्ही डायरेक्ट लॉगिन तिथे करू शकता। तर पहा मित्रांनो, व्हिडिओ थांबूया इथे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद। जर आतापर्यंत तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या। टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आपण त्यावरती सरळ सेवा भरती संदर्भात महत्त्वाच्या अपडेट देत असतो।